नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे मोनिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते मी, कारण मी माहेरी गेले होते आणि आता सासरी आल्यानंतर परत यूट्यूबवरती काम करायचं मी सुरू केलं आहे. आणि आजचा टॉपिक जो आहे आपला बोलण्याचा, तो जरा गंभीर विषयावर आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि जर तुम्ही महिला असाल, मुली असाल, लग्न झालेल्या स्त्रिया असाल, तर तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि इकडचं तिकडचं काही न बोलता व्हिडिओला मी आता सुरुवात करते. तर 8 ते 15 दिवसाआधी एक न्यूज आली होती की दीपिका नागर या नावाची एक महिला, जिचं 6 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं आणि तिचा अचानक मृत्यू झाला आहे. आणि त्यांनी असं सासरच्यांनी सांगितले की तिने सुसाईड अटेम्प्ट केलं आहे. आणि डॉक्टरांना जेव्हा ती भेटली, म्हणजे जेव्हा तिची बॉडी डॉक्टरांनी नेली आहे पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये, तेव्हा तिच्या पोटामध्ये सळई घुसवल्यासारखं म्हणजे छिद्र पडले, परत हातापायावरती काळे निळे डाग पडलेत मारहाण केल्याचे. आणि तरीही त्याला म्हणजे असं म्हटलं जाते की आत्महत्या आहे. तर हे सगळं झालं कुठून, त्याचं मूळ कारण मी तुम्हाला आज सांगते. त्याचं मूळ कारण असं आहे की त्या मुलीला, त्या दीपिकाला हुंड्यासाठी छळलं जात होतं. हुंडा म्हणजेच तुम्हाला माहीतच असेल की आपलं कोणाच्याही मुलीचं लग्न झालं तर लग्नामध्ये त्या मुलीचे आईवडील, मुलीचं कुटुंब त्या मुलीला लग्नामध्ये काही भेटवस्तू, भांडीकुंडी, परत घरामध्ये असणाऱ्या लागणाऱ्या गोष्टी, कपाट, बेड वगैरे इत्यादी, वॉशिंग मशीन असेल किंवा काही असेल, किंवा नवरदेवाला गाडी वगैरे, असं बरेच काही गिफ्ट्स हुंडा म्हणून देतात. तर मला असं म्हणायचं आहे की इतकं सगळं दिल्यानंतरसुद्धा एखाद्या मुलीला म्हणजे असं कसं छळू शकतात ना सासरची लोक. एवढं छळून म्हणजे तिचा मृत्यूच होतो इथपर्यंत छळतात ते. आणि आईवडीलसुद्धा म्हणजे त्या मुलीला हे करू शकत नाहीत की म्हणजे त्या मुलीला सासरच्यांकडनं त्रास आहे तर ते मुलीला त्यांच्याकडे का नेत नाहीत, का तिच्या बाजूने उभे राहत नाहीत. आणि ते हा विचार करतात की जर मुलगी आपल्याकडे रिटर्न आली, म्हणजे एकदा काय लग्न मुलीचं झालं तर ती तिकडचीच झाली, मग तिला तिकडे काही प्रॉब्लेम्स होऊ दे, नाही तर तिला काही मारहाण होऊ दे किंवा तिचा काहीतरी छळ होऊ दे. आईवडील जास्त करून आपल्या इंडियामध्ये काय सांगतात की थोडंसं सहन करायचं असतं, मोठ्या घरात राहायचं म्हटल्यावरती असंच असतं, जास्त माणसं जॉईंट फॅमिली असेल तर भांड्याला भांडं लागतंच वगैरे, असं म्हणजे आणखीन काही गोष्टी असतात. तुम्हाला माहितीच असेल, जर तुमच्या बाबतीत असं काही घडलं असेल तर नक्कीच माहिती असेल. मी सुद्धा याचा अनुभव घेतला आहे, पण इतपत नाही. आता ती जी मुलगी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लग्नाच्या 6 महिन्यानंतरच ती ऑफ झाली आहे, तिचा मृत्यू झाला आहे आणि ती सुसाईड केली आहे असं सांगितलं जातं आहे सासरच्यांकडून. तर मग मला हे सांगायचं आहे की आपण मुलगी देतोय तर याचा अर्थ असा नाही की तिचं कायमचे संबंध आपल्यासोबत तुटलेत आणि तिने जर नवऱ्याला आणि सासरच्यांना सोडून माहेरी आली तर तुमची बदनामी होईल, 4 लोक तुम्हाला काय बोलतील, समाजात तुमची इज्जत कमी होईल, तुमची प्रतिष्ठा कमी होईल किंवा तुमच्या संस्कारावरून लोक बोलतील वगैरे. ह्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत का? म्हणजे आपल्या मुलीचा मृत्यू होणे इतकं काही महत्त्वाचं असेल मला तरी असं वाटत नाही. आणि आता जग कुठंच्या कुठं चाललं आहे, काय चाललं आहे, आणि तरीही अशा गोष्टी कसं काय घडतात आहेत. आजकालचे पॅरेंट्स सुशिक्षित असून तरीसुद्धा ह्या गोष्टी कसं काय घडतात आहेत. आता समजा फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला मी काय म्हणते हे जर पटत नसेल तर मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगते फॉर एक्झाम्पल म्हणून. समजा स्नेहा नावाची एक मुलगी, तिचं लग्न झालं, तिच्या लग्नामध्ये घरच्यांनी तिला पैसा, मालमत्ता, गाडी वगैरे, घरातल्या काही सजावटीच्या वस्तू किंवा इतर काही वस्तू ज्या तिला सासरी जाऊन वापरता येतील अशा वस्तू दिल्या. आणि तरीसुद्धा लग्नानंतर तिचे सासरकडचे जर तिला प्रेशर करत असतील की तुझ्या घरच्यांनी गाडीच नाही दिली, तुझ्या घरच्यांनी हेच नाही दिलं आणि हे द्यायला हवं होतं किंवा ते द्यायला हवं होतं, अशी जर ते तिच्याकडनं अपेक्षा करत असतील, त्यावेळी तुमची मुलगी सांगतेच ना तुम्हाला. तर सुरुवातीच्या काळात ते थोडंफार टोमणे मारतील, नंतर थोडासा छळ सुरू करतील, नंतर हाणमार करतील तिला, त्यानंतर जास्त पिडतील आणि मग अचानक एखाद्या दिवशी माहीत पडतं की तिने सुसाईड केलं आहे किंवा तिचा मृत्यू झाला आहे किंवा तिचा ॲक्सिडेंट झाला आहे. ह्या गोष्टी अशा घडतात. हे फक्त मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते की एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि तिच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि अचानक ती सुसाईड झाली आहे किंवा तिचं काहीतरी अपघात झाला आहे असं सांगून जर तिचा मृत्यू होत असेल तर मग
काय उपयोग आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून, लग्न करून देऊन, चांगलं स्थळ बघून, चांगलं घर बघून देऊन उपयोग काय त्याचा? सुरुवातीला जेव्हा मुलीला तुम्हाला ते लोक छळताना सांगतात ते, त्या मुली तुम्हाला सांगतात ते आईवडिलांना, आईवडिलांशिवाय ती तरी कुणाला सांगणार? ती मुलगी जर तुम्हाला सांगते की मला सासरच्यांकडून छळ होतोय, मला त्रास दिला जातोय, मी नाही राहू शकत आहे, किंवा माझ्यासोबत अशा ना अशा गोष्टी घडतात आहे, मला सासरची लोक सारखे टोमणे मारतात आहे, तर त्याच वेळी तुम्ही ॲक्शन का नाही घेत? तुम्ही तिच्या मृत्यूपर्यंत वाटच का बघताय? हे मला म्हणायचं आहे. कुठलीही मुलगी असू दे, कुठलीही स्त्री असू दे, लग्नाला 1 वर्ष होऊ दे, 2 वर्ष होऊ दे, 4 वर्ष होऊ दे, पण जर सासरकडच्यांचं छळ चालू असेल किंवा सासरचे तुम्हाला छळत असतील ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्यांदा तिथनं बाहेर पडा, त्या घरातनं बाहेर पडा. आणि त्यांनी आपल्याला मारहाण करूच तर तुम्ही तिथे राहताय, मला मुलींची पण कमाल वाटते खरंच. आणि फक्त ह्या कारणामुळं आता काही लेडीज मला म्हणतील की थोडं काय झालं की मग काय घर सोडून जायचं का वगैरे, पण मला तसं म्हणायचं नाही आहे. तुमच्यावर मारहाण करण्याची नौबत येते तरी पण तुम्ही सहन करता, ते का? कशासाठी? का तर 4 लोक काय बोलतील ह्यासाठी? मला सांगा, जर उद्या तुम्हाला छळ झाला, तुम्हाला मारलं, तुमची डेथ झाली आणि त्यानंतर तीच 4 लोक काय म्हणतील की तिला काही कळलं नाही का, तिला आधीच सांगता आलं नाही का, मग ती आईवडिलांच्या घरी का नाही आली? हेच ते 4 लोक जे तुमच्या मृत्यूनंतर देखील बोलतच राहतील. आणि हाच तो समाज की तुम्ही मेलेत हे माहिती पडल्यानंतर सुद्धा तुम्हाला नावं ठेवतील. मी आज ज्या केसबद्दल तुम्हाला सांगितलं, दीपिका नागर म्हणून एक मुलगी UPची, 6 महिन्यामध्ये तिची डेथ झाली. तिला मारहाण करून ती मेली. त्यानंतर सुद्धा तिची सासू मीडियाशी बोलताना काय बोलत होती माहिती? ती पूजापाठ करत नव्हती, ती झाडांना पाणीच घालत नव्हती, ती कोणाशी व्यवस्थित बोलतच नव्हती, तिला स्वयंपाकच येत नव्हता. मग तुम्ही विचार करा, जर मृत्यूनंतर सुद्धा त्यांना काही फरक पडत नाही, तर तुम्ही जिवंत असताना का त्यांचाच त्रास सहन करता ते? मला मुलींना हेच सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही हे सगळं सहन करणं सोडा. तुमचा जीव आहे का नाही? का कोणीतरी काहीतरी बोलतंय आणि माहेरचे म्हणतात की आम्ही नाही तुला इकडे आणू शकत, आमची इज्जत जाईल, किंवा 4 लोक आमच्यावरती थुकथुक करतील किंवा आम्हाला काहीतरी बोलतील. त्या 4 लोकांचा विचार करणं पहिल्यांदा सोडा. तुम्हाला त्रास होतोय, पोलीस कंप्लेंट करा, काय होईल ते करा तुमच्याकडून, पण त्या घरातनं बाहेर पडा. ह्याची वाट बघू नका की ते कधी तुमच्यावरती हल्ला करतील, कधी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतील. आणि हुंड्यासाठी आजकाल हे सगळं घडतंय, आणि आज घडतंय ह्याचं मला आश्चर्य वाटतंय. आधीच्या काळात तरी लोक अशिक्षित होती, लोकांना एवढं ज्ञान नव्हतं, जे वाटेल ते करत होते, जे परंपरेच्या नावाखाली नको नको त्या गोष्टी करून घेत होते. पण मला तरी असं वाटतं की जुन्या काळात ते मुलीची एक मदत म्हणून मुलीला लग्नामध्ये त्या सर्व गोष्टी देत असतील, पैसे वगैरे देत असतील, पण आता त्याच मदतीला हुंडा म्हणून, म्हणजे हुंड्यात रूपांतर झालं आहे त्याचं, आणि हुंडा हा आता लागतोच. आणि आजकाल तर मी बघते की जर मुलगा नोकरीवाला असेल, सरकारी गव्हर्नमेंट नोकरीवाला असेल, किंवा चांगला इंजिनियर वगैरे, डॉक्टर वगैरे असेल, मग तर त्यांच्या अपेक्षा जास्तच वाढतात. त्या मुलांना मला हे सांगायचं की तुम्ही म्हणजे माणूस आहात का, तुम्ही एखादी म्हणजे वस्तू आहात की तुमची एवढी व्हॅल्यू आहे आणि एवढ्या व्हॅल्यूसाठी तुम्हाला हे हे द्यावं लागणार आहे मुलीकडच्यांकडून? काय तुम्ही माणूस आहेत, तुम्हाला लग्न करायचे, तर मग ह्या सगळ्या गोष्टी कशाला हव्या आहेत? आजचे जर मुलं हा व्हिडिओ बघत असतील ना माझा, किंवा माणसं हा व्हिडिओ ज्यांचं लग्न झालं आहे किंवा नाही झालं आहे, त्यांनी आजच निर्धार करा की आजपासून हुंडा घेणार नाही, आणि मुलीकडच्यांनी पण हा निर्धार करा की आम्ही हुंडा देणार नाही. तेव्हाच समाज कुठेतरी सुधरेल, तेव्हाच कुठेतरी प्रगती होईल समाजाची. आणि हुंडाबळीने बायका ज्या मरतात ते, ज्या मुली आपल्या जीवापासून मुक्त होतात ते, त्यांना कुठेतरी म्हणजे न्याय मिळेल, मला तरी असं वाटतंय. म्हणून हुंडा देणं घेण्याची ही परंपरा पहिलं बंद करून टाका. जर तुम्हाला सहकुशीने काय द्यायचं आहे तर ठीक आहे, तुमच्या मुलीला जे तुम्हाला मनातून आनंद व्यक्त करायचा आहे म्हणून द्यायचं आहे तर मग तुम्ही द्या, पण एक हुंडा म्हणून, आणि हिंदीमध्ये ते म्हणतात ना दहेज म्हणून जर तुम्हाला द्यायचं असेल तर प्लीज ते नका करू. त्या हुंड्यासाठी त्या मुलीला जर तिचा जीव द्यावा लागत असेल ना, तर त्या परंपरेचा आणि त्या प्रथेचा मला तर अजिबात म्हणजे इतकी चीड आली आहे ना की काय सांगू. आणि त्या दीपिका नागर म्हणून तिचा एकटीचाच हा केस नाही, ह्या आधी पण खूप केसेस घडलेत, ह्या आधी पण खूप साऱ्या गोष्टी घडल्यात. मागेच एक मुलीची आत्महत्या झाली होती, तिचंसुद्धा असंच 1-1.5 वर्षाचं बाळ होतं, तिनेसुद्धा फाशी घेऊन आत्महत्या केली. तिला पण असंच त्रास दिला होता की गाडी दे, पैसे दे, तुझ्या बापाकडनं हे माग, तुझ्या बापाकडनं ते माग. तर हे सगळं बंद व्हायला पाहिजे, कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. मुलींनी थोडंसं स्ट्रॉंग व्हा, ह्या सगळ्या गोष्टी बंद व्हायला पाहिजे, त्याच्याकडं काहीतरी
लक्ष द्या आणि काहीतरी स्वतःमध्ये बदल घडवा. तुम्ही सुद्धा तुमच्यावरती अत्याचार होतात, ते तुम्हाला टोमणे मारले जातात, ते मारहाण केली जाते, तरी पण तुम्ही का सहन करता ते आय डोंट नो. आणि मी जरी त्या जागी असेल, माझ्यासोबत जरी असं घडत असेल ना, तर मी सहन करणार नाही. आणि मला सगळ्या महिलांना, सगळ्या मुलींना हेच सांगायचं आहे, तुम्ही पण सहन करू नका. 4 लोक आणि समाजाचा विचार करत राहाल तर तुमचं आयुष्य तुम्ही कधी जगाल? हां, तर हा व्हिडिओ त्यासाठीच होता. ज्या मुली आणि महिला माझा हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी जरा ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि जर लग्न करणार असाल किंवा तुमचं लग्न झालेलं असेल, तुमच्या बाबतीत जर असं काही घडत असेल तर क्विक ॲक्शन घ्या. आईवडिलांना सांगा किंवा आईवडिलांच्या घरी जाऊन राहा, बिंदास राहा. ते तुमचंच घर आहे. आणि एवढं बोलून मी हा व्हिडिओ इथेच संपवते. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. असेच नवनवीन टॉपिकवरती मी व्हिडिओ घेऊन येत राहील. तोपर्यंतसाठी धन्यवाद.